डेटाच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपण डेटा ॲनालाइज करतोय 18 तारखेसाठी आणि 17 तारखेला काय झालं ते आपण ॲनालाइज करण्याचा प्रयत्न करतोय आणि 18 तारीख कशी असेल या ठिकाणी आपण या डेटा थ्रू बघण्याचा प्रयत्न करत आहोत. तर मित्रांनो, FIIच्या ज्या पोझिशन्स होत्या त्या ऑलमोस्ट सेमच आहेत. त्याच्यामध्ये फार चेंजेस आपल्याला बघायला मिळालेले नाही आहेत. त्या ऑलरेडी शॉर्ट होत्या. आता आपले जे रिटेल क्लायंट आहेत त्यांचा जर विचार केला तर 1,89,000च्या पोझिशन्स त्या ठिकाणी मायनस होत्या, तर त्या आता 15,840चा डेटा बघायला मिळतो आपल्याला. तर मित्रांनो, ह्याच्यामध्ये ज्या निगेटिव्ह पोझिशन होत्या त्या ॲज इट इज आहेतच, पण त्याच्यात अजून काही ॲड पोझिशन झालेलं आहे, त्यामुळं तो डेटा जो आहे तो पॉझिटिव्ह आलेला आहे. ओके, तर ह्याच्यामध्ये काय आलंय, जे कॉल्स आहेत ते कॉल्स मेजर लॉंग झालेले आहेत. ऑलमोस्ट 5 लाखाचे कॉल, 5.5 लाखाचे कॉल या ठिकाणी लॉंग आहेत. कुणाचे? ते आहेत रिटेल क्लायंटचे. ओके, रिटेल क्लायंट मेजरली लॉंग आहे. तर ज्या पोझिशन आहेत कॉल शॉर्टमध्ये त्या पण बऱ्यापैकी या ठिकाणी बघायला मिळतात. त्या 29 लाखाच्या ज्या पोझिशन्स आहेत त्या या ठिकाणी बघायला मिळतात, पण कॉल जे आहेत ते मेजरली लॉंग आपल्याला या ठिकाणी आज झालेले आहेत. 26%नी त्यामध्ये इन्क्रीज झालेला आहे. तर रिटेल जो क्लायंट आहे तो अजून संभ्रमात आहे की मार्केट वर जाईल की खाली जाईल. पण मित्रांनो, FIsनी पोझिशन ऑलरेडी सेट करून ठेवलेली आहे आणि ती पोझिशन्स आहे मित्रांनो, ती पोझिशन्स आहे शॉर्टची. तर या ठिकाणी बघू शकाल की FI जे आहे ते फ्युचरमध्ये शॉर्ट आहे, पण बाकी ठिकाणी तो थोडासा आपल्याला हेज बघायला मिळतोय. कारण जेवढे कॉल लॉंग्स आहेत तेवढेच पुट पण लॉंग्स आहेत. म्हणजे जेवढे लॉंग आहेत त्याप्रमाणे पुटमध्ये पण सुद्धा त्यांनी लॉंग केलेलं आहे. तर हे हेजिंग जरी असलं तरी मित्रांनो, खरा गेम इथे आहे प्रो प्लेयरनी केलेला आहे. प्रो प्लेयरनी काय केलंय, जे शॉर्ट्स आहेत ते 9,72,000चे आज वाढवलेले आहेत. त्याच्यात भरपूर इजाफा झालेला आहे. ऑलमोस्ट 1,65,000चं जी आहे पोझिशन्स नेट टू नेट, 1,65,000च्या वन साइडेड कॉल शॉर्ट्स त्यांनी केलेले आहेत. ठीक आहे, कम्पेअर टू त्यामध्ये कॉल तेवढे लॉंग नाही आहेत. फार चेंजेस काहीच आपल्याला बघायला नाही मिळत आहे. पण जे शॉर्ट्स आहेत त्या फार हेवी शॉर्ट्स आहेत आणि त्या आहेत फक्त आणि फक्त कॉलमध्ये. ओके, जे कॉल फ्युचर लॉंग होते ते काढलेले आहेत, पण त्यांनी काय फार फरक पडत नाही. 3-4 हजाराचे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत ते ओनली. तर आता जी डायरेक्शन आहे ती निगेटिव्ह आहे, क्लिअर निगेटिव्ह आहे. या ठिकाणी आपण आता चार्टवर जाण्याचा प्रयत्न करू आणि जी मुवमेंट आहे ती आपण ट्रॅक करण्याचा प्रयत्न करू. तुम्ही बघू शकत असाल, हा OI डेटा आहे आजच्या दिवसभरात जे झालंय ना मित्रांनो, ते 24,850 पासून आपल्याला एकदम 25,000 पर्यंतचं जे काम आहे ते सगळं निगेटिव्ह होताना दिसतंय. आता या ठिकाणी पॉझिटिव्ह साईडला कुठलाच ओपन इंटरेस्ट आज नव्हता. दिवसभर मार्केट एका रेंजमध्ये फिरत होतं, पण काम जे होत होतं ते शॉर्टिंग साईडला होत होतं. तर रिकव्हरीचा जो पॉईंट आहे, आपल्याला जी पॉसिबल अपसाईड किंवा एक शॉर्ट कव्हरिंग पॉईंट म्हणतो तो 25,000चाच आहे. 25,050च्या वरती ज्यावेळी टिकेल आणि ट्रेड करू लागेल तर ती डाऊन साईड लिमिट झाली असं आपण या ठिकाणी समजू शकतो. पण मित्रांनो, हे होताना दिसत नाहीये. 24,850च्या खाली राहण्याचे जे चान्सेस आहेत ते थोडेसे जास्त आहेत आणि इथून जर तो राहतोय तर अनदर 24,500 पर्यंत, ऍटलिस्ट 600 पर्यंतची जी पोझिशन आहे ती क्लिअर ओपन होताना दिसते. इथपर्यंतची जी लेवल आहे 24,540 ही टच करायला काहीच हरकत नाहीये. आणि मेजर शॉर्टिंग ज्यावेळी 24,400 वगैरे क्रॉस करेल, 24,400 त्यानंतरून आपल्याला थोडासा विकनेस बघायला मिळेल आणि ऍक्च्युअल जो धुमाकूळ आहे तो 24,250 पासून खाली त्या ठिकाणी बघायला मिळेल. सेंटिमेंट निगेटिव्ह आहेत मार्केटमध्ये, थोडंसं निगेटिव्ह साईडला प्ले करते कारण युद्धाची परिस्थिती अजून चालूच आहे. गोल्ड वाढते या ठिकाणी. बाकी जे स्टॉक्स आहेत मेजर, फार मोठी रॅली आपल्याला बघायला मिळत नाहीये. SGX निफ्टी आहे तो आता 20 पॉईंट निगेटिव्ह दाखवतोय आणि मेजर जे काम आहे ते प्रो प्लेयर कडून ते डायरेक्शनल शॉर्ट झालेले आहेत कॉलमध्ये. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. ॲटलिस्ट तुम्ही
मेजर जे लॉंग पोझिशनला काही पोझिशन बनवण्याचा प्रयत्न करत असाल तर थोडासा टाळला पाहिजे असं मला वाटतं. आणि जर चुकून काही वरच्या लेवलला मुवमेंट आल्याच तर तिथून एक शॉर्टिंग अपॉर्च्युनिटी आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण असंच अनालिसिस करत राहू. आणि हे जे रोजची बकवास आहे, हे मार्केट वर जाईल खाली जाईल आणि ट्रेड घ्यायचा आहे, तर हे हे जे आहे हे बकवास आपल्याला बंद करून आता एक ड्रास्टिक वेल्थ क्रिएशनची जर्नी स्टार्ट करायची आहे मित्रांनो. आणि मी त्या जर्नीचा इनिशिएटिव्ह घेतलेला आहे, तुम्हाला त्यामध्ये समाविष्ट व्हायचं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही आपल्याला फॉलो करायचंय, सगळ्यांना शेअर करायचंय. मी तुम्हाला देणार आहे अशी एक स्ट्रॅटेजी ज्यामध्ये तुम्हाला विदाऊट ट्रेडिंग ट्रेडिंग वगैरे काही नाही, आपल्याला एक डायरेक्शनल लॉंग घेतला की त्याच्या अगेन्स्ट मध्ये हेच पोझिशन घेऊन आपल्याला कॅरी करायचंय. अपोजिट साईडचा पण आपण त्या ठिकाणी अनालिसिस करणार आहे. आणि हे करून आपल्याला एक अशी स्ट्रॅटेजी डेव्हलप केलेली आहे मित्रांनो, की जी तुम्हाला annually at least 60 to 70% returns on your capital deployed ते तुम्हाला मिळणार आहे. तर रेडी व्हा एक धमाकेदार एंट्रीसाठी आणि एक मोठ्या वेल्थ क्रिएशन जर्नीसाठी मित्रांनो. तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये.